नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 2 डिसेंबर 2024 ते 8 डिसेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशी, तुमच्या चंद्र राशीने बृहस्पतीच्या तुमच्या 12व्या भावात उपस्थित असल्याने तुमच्या आर्थिक निर्णयात सुधार या सप्ताहात तुमच्या जीवनात सकारात्मक प्रभाव टाकू शकतो आणि यामुळे तुम्हाला पूर्वीच्या प्रत्येक नुकसानमधून वर येण्यास मदत मिळेल. यामुळे एक वेळ परत गोष्टी पटरीवर येताना दिसतील. कार्यकारी नकारात्मक परिस्थिती तुमच्या कौटुंबिक जीवनातही अशांतीचे मुख्य कारण बनेल. यामुळे तुम्ही कारण नसताना घरात चिडचिडा व्यवहार करताना दिसाल. लघु व्यवसाय करणाऱ्या जातकांना या सप्ताहात इच्छेनुसार सरकारी क्षेत्रात किंवा काही सरकारी अधिकाऱ्यांकडून योग्य सहयोग प्राप्त होणार नाही. यामुळे काही घाटा होऊ शकतो. तथापि यामुळे तुम्ही आपली मेहनत योग्य दिशेत करून प्रयत्न कायम ठेवले पाहिजेत. या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह बराच यशदायी सिद्ध होण्याची इच्छा दिसत आहे. सोबतच तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश मिळेल आणि आपले मनोबलही या सप्ताहात बरेच वाढताना दिसेल. अशात स्वतःला तणावापासून दूर ठेवून फक्त आपल्या मनातील नकारात्मक विचारांना हानी देऊ नका. तुमच्या चंद्र राशीने शनी तुमच्या 8व्या भावात उपस्थित असल्याने या पूर्ण सप्ताहात आरोग्य संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. यामुळे तुम्ही आपल्या जीवनाचा आनंद घेण्यापासून वंचित राहू शकता आणि शक्यता आहे की ते या सप्ताहात तुमचे आरोग्य पूर्णतः ठीक राहणार नाही. यामुळे कुटुंबातील सदस्य, खास करून तुमच्या साथीला समस्यांचा सामना करावा लागेल. उपाय: तुम्ही नियमित 11 वेळा ओम चंद्राय नमः मंत्राचा जप करा. सिंह राशी, तुमच्या चंद्र राशीच्या शनी तुमच्या 7व्या भावात उपस्थित असण्याने या सप्ताहात तुमच्याकडून तुमचा मित्र किंवा जवळचा नातेवाईक तुमच्याकडून मोठी रक्कम उधारीवर मागण्याची शक्यता आहे. परंतु जर तुम्ही त्यांना हे धन दिले तर त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून या सप्ताहात कुणालाही उधारीवर धन देऊ नका. काही जुन्या गोष्टी कोर्ट कचेरीच्या गोष्टी चालू होत्या तर या सप्ताहात आपल्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. त्या गोष्टीचा निर्णय तुमच्या पक्षात येण्याची शक्यता अधिक आहे. अशात न थांबता प्रयत्न करत राहा आणि योग्य काळाची वाट पहा. या सप्ताहात बरेच योग बनतील आणि तुम्हाला बऱ्याच संधीही प्राप्त होतील. जर तुम्हाला कार्यक्षेत्रात आधीचे काही कार्य पूर्ण करण्यात काही समस्या येत असेल तर या सप्ताहात तुम्ही त्याला आपल्या समजने चांगल्या प्रकारे दूर करून यशस्वीरित्या पूर्ण करू शकता. यामुळे तुम्हाला आपल्या अधिकाऱ्यांचे कौतुक तर मिळेलच, सोबतच तुम्ही दुसऱ्यामध्ये एक उत्तम उदाहरण देऊन त्यांना प्रभावितही करू शकाल. जे विद्यार्थी आतापर्यंत आपल्या परीक्षेबाबत अत्यंत निष्काळजी दिसले त्यांच्यासाठी हा आठवडा कोणत्याही परीक्षेपेक्षा कमी असणार नाही. कारण या काळात परीक्षेच्या दबावाबरोबरच भविष्यासाठी आपण आतापर्यंत टाळत आलेले आपले सर्व धडे वाचण्याचा ताण देखील असेल.
तथापि इतर विद्यार्थ्यांसाठी ही वेळ सामान्य असेल. आरोग्याच्या दृष्टीने पाहायचे झाल्यास या सप्ताहात तुमचे आरोग्य ठीक राहील. या काळात तुम्ही ऊर्जेने भरलेले असाल आणि आपल्या प्रत्येक कामाला दक्षतेने पूर्ण करण्याचा खूप प्रयत्न कराल. अशात तुम्हाला स्वतःला विनाकारण गोष्टीवर लक्ष देणे टाळावे लागेल. उपाय: तुम्ही नियमित आदित्य हृदयम स्तोत्राचा पाठ करा. कन्या राशी. तुमच्या चंद्र राशीने बृहस्पती तुमच्या 9व्या भावात विराजमान होण्याने हा सप्ताह अशा गोष्टी खरेदी करण्यासाठी उत्तम आहे ज्याची किंमत पुढे जाऊन वाढू शकते. अशात तुम्ही सोन्याचे आभूषण, घर, जमीन किंवा घराच्या फक्त कार्यात गुंतवणूक करू शकता. यामुळे तुम्हाला पुढे जाऊन उत्तम नफा मिळण्याचे योग बनतील. या सप्ताहात तुम्ही कुटुंबाच्या लोकांच्या प्रती आपल्यासाठी चांगला व्यवहार ठेवण्याची इच्छा ठेवता, तर तुम्हालाही त्यांच्यासोबत तसाच व्यवहार करावा लागेल. कारण शक्यता आहे की या काळात तुमचा व्यवहार कुटुंबाच्या सदस्यासोबत वाईट असेल, परंतु त्याच्या बदल्यात तुम्ही प्रत्येक वेळी ते तुमच्याशी उत्तम व्यवहार करण्याची इच्छा ठेवाल. तुमच्या पूर्वीचे कठीण परिश्रम या सप्ताहात तुम्हाला उत्तम परिणाम देऊन आपल्या करिअरसाठी फळदायी सिद्ध होईल. अशात यावेळी तुम्ही सुखसुविधांच्या पूर्तीला विसरून आता या योग्य वेळेचा लाभ घेऊन तुम्हाला कार्यक्षेत्रातच आपले मन केंद्रित करण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल. कारण तेव्हा तुम्ही पद उन्नतीची प्राप्ती करण्यात यशस्वी राहाल. या सप्ताहात शिक्षणाच्या हेतूत ते विद्यार्थी जे विदेशात जाण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचे विशेष गमनाची शक्यता दिसत आहे. या सप्ताहात तुमच्या आरोग्य भविष्याला पाहिले असता तुमचे आरोग्य उत्तम राहील. यामुळे तुम्ही आपल्या जीवनातील क्षेत्रातही जबरदस्त प्रदर्शन करू शकाल. सोबतच या काळात तुमच्या साहसी आणि आत्मविश्वासात वृद्धी पाहायला मिळेल, ज्याच्या परिणामस्वरूप तुम्ही आपल्या जीवनाने जोडलेल्या प्रत्येक त्या निर्णयाला सोबत घेऊ शकाल ज्यांना घेण्यात तुम्हाला पूर्वी खास समस्या येत होती. उपाय: तुम्ही नियमित प्राचीन ग्रंथ विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.